मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका, वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर। आज मी तुम्हाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या PBM विषय प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे या विषयाच्या युनिट 1 बद्दल माहिती देणार आहे। युनिट 1ला 5 चॅप्टरमध्ये विभागलेलं आहे। तर जे पहिला जे चॅप्टर आहे ते आहे व्यवस्थापन संकल्पना अर्थ व्याख्या आणि महत्त्व। याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। व्यवस्थापन संकल्पना अर्थ व्याख्या आणि महत्त्व। व्यवस्थापन म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया। व्यवसायाचा विकास जसा जसा होत जातो तशी त्यात गुंतागुंत वाढत जाते। वाढत्या गुंतागुंतीमुळे व्यवसायाचे व्यवस्थापन हे सुद्धा कठीण होऊ लागते। व्यवसायाच्या विकासाकरिता चांगल्या व्यवसायाची आवश्यकता ही सुद्धा एक आवश्यक बाब झाली आहे। व्यवसायाची आपली स्वतःची अशी काही उद्दिष्टे असतात व ती पूर्ण करणे आवश्यक असते। एकट्या व्यावसायिकाचे प्रयत्न हे उद्दिष्टे पूर्ण करण्याकरिता अपुरे भासतात व ते गाठणे त्याला एकट्याला शक्य होत नाही, म्हणून तो स्वतःसाठी मदतनीस घेत असतो। या सर्वांच्या सहाऱ्याने उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न केला जातो। सर्व मदतनीस आपल्या आपल्या कार्य यशस्वीपणे व कार्यक्षमपणे करण्याकरिता नियोजन, निर्देशन व नियंत्रणाची गरज असते। नियोजन, निर्देशन व नियंत्रणासाठी मध्यवर्ती स्थानी असलेले यंत्रणेस व्यवस्थापन असे म्हटले जाते। व्यवसायाला प्रत्येकाला आपली इच्छानुसार काम करण्याची मोकळीक दिल्यास गोंधळ वाढेल, कामात शिस्त, नियमितता व गती राहणार नाही। या सर्व बाबी नियंत्रित राहण्याकरिता व्यवसायातील प्रत्येक घटकांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आवश्यक असते। ही यंत्रणा म्हणून व्यवसाय कार्य करीत असते। ज्या ज्या ठिकाणी नियोजन, निर्देशन आणि नियंत्रण गरजेचे आहे त्या ठिकाणी व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। मानवी शरीरात मेंदूला जे स्थान आहे ते स्थान व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला आहे। ज्याप्रमाणे मेंदू शरीराच्या सर्व घटकांना आदेश देण्याचे, निर्देशन करण्याचे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो, त्याचप्रमाणे व्यवस्थापन देखील कार्य करीत असते। व्यवस्थापन हे व्यवसायाचे अविभाज्य अंग आहे। योग्य व्यवस्थापनाशिवाय व्यवसाय विकास व विस्तार करू शकणार नाही, कारण विकास व विस्ताराकरिता आवश्यक असणारा दिशा दर्शनात याबाबत नियंत्रण मार्गदर्शन केल्याशिवाय व्यवसाय विकास करू शकणार नाही हे निश्चित। या दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी काम व्यवस्थापन करीत असतो। व्यवसाय संबंधित घटकांना कार्यशील बनवून त्यापासूनच महत्तम कार्य करून घेणे हे योग्य व्यवस्थापनामुळे शक्य होते। व्यवस्थापन व्यवसाय संबंधित असणारे असे घटक भूमी, श्रम, भांडवल, सामग्री या घटकांचा काटकसरीने जास्तीत जास्त उपयोग करून व्यवसायाचे उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करते। व्यवस्थापनामुळे व्यवसायांचा सर्वांगीण विकास व विस्तार होऊन व्यवसाय कार्यशील ठरतो। व्यवस्थापनाचा संबंध फक्त व्यवसाय क्षेत्रातील येतो असे नाही, तर ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी निगडीत अशी प्रक्रिया आहे। कुटुंब, अधिकोष, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, व्यक्तीचा समूह, संघ, धर्मदाय संस्था या सर्वांशी त्याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे। कुटुंबाची करता व्यक्ती कुटुंबाचे व्यवस्थापन करीत असतो। शाळा महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्राचार्य करीत असतात। रुग्णालयाचे व्यवस्थापन रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी करीत असतो। त्याचप्रमाणे व्यवसायाचे व्यवस्थापक करीत असतो। यानंतर आपण व्यवस्थापनाची संकल्पना समजून घेऊया। व्यवस्थापनाची संकल्पना ही आधुनिक नसून ती फार जुनी आहे। फरक इतकाच की बदलत्या काळानुसार ती सुद्धा बदलत असते। पूर्वीच्या काळी व्यवस्थापनाचा अर्थ हा संकुचित होता। आधुनिक काळात तो विस्तृत झाला आहे, त्यामुळे ही संकल्पना सुद्धा विस्तृत झाली आहे। जुन्या काळातील संकल्पना बदलून त्याची जागा नवनवीन संकल्पनेनी घेतली आहे। व्यवस्थापन हा संकल्पनेचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी आपण व्यवस्थापनाचे परिभाषा व्याख्या आपण समजून घेऊया। वेगवेगळ्या लोकांनी जे परिभाषा दिलेली आहे ते आपण समजून घेऊया।
व्यवस्थापनाची संकल्पनेला अर्थ नीट समजून घेण्याकरिता व्यवस्थापन क्षेत्रामधील मान्यवर विचारवंतांनी विभिन्न दृष्टिकोनातून केलेल्या व्याख्यांचा आपण समजून घेऊया. पहिला, हेनरी फ्योल. पूर्वानुमान करणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे हा कार्याचा समावेश व्यवस्थापन होतो. दुसरी परिभाषा आहे F.W. टेलर. व्यवस्थापन ही कला आहे ज्यातून तुम्हास कोणते काम करायचे आहे व ते काम अधिक चांगल्या रीतीने व कमीत कमी खर्चात कसे होईल हे जाणून घेता येते. वरील दोन्ही व्याख्यांचा अभ्यास केला तर आपल्याला समजते की इतरांकडून काम करून घेणे हे व्यवस्थापनाचे मुख्य कार्य आहे. हा निष्कर्ष निघतो. यात काम करून घेणे म्हणजे एकतर स्वेच्छेने किंवा त्यांनी स्वेच्छेने न केल्यास हुकुमशाहीने त्यांच्याकडून काम करून घेणे हा अर्थ निघतो. आजच्या आधुनिक काळात या मतप्रवाहाला मानवतावादी व साकारवादीची मान्यता मिळणार नाही. हुकुमशाहीमध्ये मानवतावाद आणि साकारवादाची पूर्णपणे गडचेपी होत असते. त्यामुळे आधुनिक विचारसरणीच्या विचारवंतांना व्यवस्थापनाच्या केलेली व्याख्येत मानवता आणि साकारिता यांना स्थान देऊन व्यवस्थापनाचा व्याख्या केलेल्या आहेत. यापैकी श्री H. कुंटस यांनी केलेल्या व्याख्यात मान्यता मिळालेली आहे. हे म्हणतात, औपचारिकताकरिता संघटित झालेल्या व्यक्तींकडून काम करून घेण्याची व त्यांच्यासोबत काम करण्याची कला म्हणजे व्यवस्थापन आहे. याचा अर्थ असा ठरतो की पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याकरिता प्रशासनाने निर्धारित केलेल्या सीमेमध्ये राहून सर्वांच्या सहकार्याने काम करून घेण्याचे तंत्र म्हणजे व्यवस्थापन. अशी व्यवस्थापनाची व्याख्या करता येईल. यानंतर आपण व्यवस्थापनाचे वैशिष्ट्ये समजून घेऊया. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. व्यवस्थापनाचे पहिले वैशिष्ट्य आहे चिरंतर प्रक्रिया. चिरंतर प्रक्रिया. श्री थिओ हार्मन यांच्या मते व्यवस्थापन ही सतत चालणारी चिरंतर अशी प्रक्रिया आहे. व्यवस्थापनाची कार्ये सातत्याने चालू असतात आणि ती एकमेकांपासून विभक्त करता येत नाही. जॉर्ज R. टेरी यांच्या मतेही ती एक स्वतंत्र अशी प्रक्रिया असून ती नियोजन, निर्देशन, संघटन व नियंत्रण ही कार्ये पार पाडली जातात. व्यवस्थापन हा प्रक्रियेद्वारे उत्पादन कार्यासाठी लागणारी निरनिराळी साधने व श्रम यांच्यामधून समन्वय साधला जातो. या समन्वय सातत्याने टिकून ठेवण्याकरिता व्यवस्थापनाला सतत प्रयत्नशील राहावे लागते. नवनवीन योजना आखणे, त्यांचा अंमलबजावणी, धोरणे निश्चित करणे, नियोजन करणे, निर्देश देणे व या सर्वांचे नियंत्रण ठेवून उद्देश साधणे ही कार्ये व्यवस्थापनाला करावी लागते. त्यामुळेच उद्योग व्यवसायामध्ये व्यवस्थापनाकडे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी अंमलात आणलेली एक सातत्याने चालणारी प्रक्रिया म्हणून बघितले जाते. ही प्रक्रिया कधीही थांबू शकत नाही. दुसरा पॉईंट आहे नफा मिळविणे हा उद्देश. व्यवसायाचे अनेक उद्देश असले तरी पण नफा मिळविणे हा प्रमुख उद्देश आहे. तो साध्य करण्याकरिताच व्यवस्थापनाला विविध कार्ये करावी लागतात. अपेक्षित नफा मिळविण्याच्या उद्दिष्ट गाठला न आल्यास व्यवस्थापनाला अपयश आले असे म्हणावे लागते. अपेक्षित नफ्याचे प्रमाण ही व्यवस्थापनाच्या यशाने मोजमाप आहे. ती एक कसोटी आहे. तिसरा पॉईंट आहे व्यवस्थापनाचे व्यवस्थापन. इतरांकडून काम करून घेण्याची कला असे व्यवस्थापनाचे वर्णन करता येते. काम करून घेण्यासाठी या यंत्रणेत असणाऱ्या ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे त्याचे सहकार प्राप्त करणे आवश्यक असते. या कार्यात श्रमिकांपासून तो अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. या कार्यात गुंतलेला अधिकारी वर्ग व्यवस्थापक या नावाने ओळखला जातो. त्यांनाही आपल्या हाताखाली लोकांकडून काम करून घ्यावे लागते. ज्यांच्याही कार्याचे स्वरूप नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन या प्रकारचे असते. उच्चस्तरीय व्यवस्थापनाला निम्नस्तरीय व्यवस्थापनाचे सुद्धा
व्यवस्थापन करावे लागते. निम्नस्तरीय व्यवस्थापनेकडून अपेक्षित ती कार्ये उच्चस्तरीय व्यवस्थापनाला करून घ्यावी लागतात. त्यांच्या कामाचे नियोजन करावे लागते. त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करावे लागते. त्याच्यावर नियंत्रण ठेवावे लागते. चौथा पॉईंट आहे अधिकाराची केंद्रित व्यवस्था. व्यवस्थापन संकल्पनेत एक विशिष्ट प्रकारची अधिकार पद्धती अंतर्भूत आहे. ही व्यवस्थापन त्रिकोणासारखी असते. त्रिकोणाच्या वरच्या सर्वोच्च बिंदूवर उपक्रमामधील सर्व सत्ता एकवटी केलेली असते. तिथे तिचे केंद्रीकरण झालेले असते, तर पायावरील बाजूकडे प्रत्येक स्तरावर ती क्रमशः कमी होत असलेली असते. प्रत्येक स्तरावर नियंत्रण असते. ते सर्वोच्च व्यवस्थापनाचे धोरण ठरविणे, नियोजन करणे, कार्य करण्याची कार्यपद्धती ठरविणे इत्यादी सर्व कार्ये सर्वोच्च स्तरावरून केली जातात. त्याची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या स्तरावर केली जाते. व्यवस्थापनाचे इतर स्तरावर या बाबतीत कोणतेही विशेष अधिकार नसतात. पाचवा पॉईंट आहे व्यवस्थापन गतिमान आहे. व्यवस्थापन गतिमान मानले जाते, स्थिर नाही. वेगाने बदलणाऱ्या व्यवस्थापन क्षेत्रात नवीन परिवर्तने अंमलात आणावी लागतात. परिस्थितीनुरूप व्यवस्थापनाला बदलावे लागते. त्याच तंत्राची कार्य धरल्यास व्यवस्थापन प्रबळ आहे असे मानले जात नाही. तर व्यवस्थापनाला आपले प्रभुत्व सिद्ध करण्याकरिता आधुनिक विचारधाराचे अवलंब करावे लागते, ज्यातून त्याची गतिमानता सिद्ध होते. नेतृत्व संकल्पना. व्यवस्थापन म्हणजे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणे होय. केवळ अधिकार केंद्रित करून किंवा अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कार्यक्षम व्यवस्थापनाचे ध्येय साध्य होऊ शकत नाही. तर कार्यक्षम व्यवस्थापनासाठी व्यवस्थापनामध्ये नेतृत्वाचे गुण असावे लागतात. नेतृत्वाच्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त असा व्यक्तिसमूहाचा व्यवस्थापन करू शकतो. साहसपूर्ण निर्णय घेणे व त्या निर्णयाची अंमलबजावणी करून अपेक्षित उद्देश साध्य करून घेणे यासाठी खंबीर अशा नेतृत्वाची गरज असते. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाराची आवश्यक असते हे नकारता येत नाही. परंतु फक्त अधिकार असून चालत नाही, तर त्या अधिकाराचा वापर करून सहकार्यानं काम करून घेणे, अपेक्षित यश प्राप्त करून घेता आले पाहिजे. यासाठी व्यवस्थापनामध्ये नेतृत्वाचे गुण असावे लागतात. संघटन कौशल्य असणाऱ्या व्यक्ती हे करू शकतात. या दृष्टीचे विचार केल्यास व्यवस्थापन हे नेतृत्वाचे कार्य होऊ असे जे म्हटले जाते ते विचारधारेला धरून आहे, यात शंका नाही. सातवा पॉईंट आहे व्यवस्थापनाचे कार्य. इतरांकडून काम करून घेणे. व्यवस्थापनाला अनेक कामे करावी लागते, जबाबदारी पार पाडावी लागतात. त्यातल्या त्यात व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे इतरांकडून काम करून घेणे हे होय. त्यासाठी कार्य नियोजन मात्र आवश्यक असते. कोणते काम कोणी केव्हा कशा पद्धतीने करावे याचा सखोल विचार व्यवस्थापन करावा लागतो. कर्मचाऱ्यामधून या कामाची विभागणी करणे आणि शीघ्रतेने ते होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण करणे ही देखील व्यवस्थापनाची जबाबदारी होऊ. धोरण ठरविणे, नियोजन करणे ही कामे एकदा व्यवस्थापनाने पूर्ण केली की मग उरते फक्त त्या धोरणाची अंमलबजावणी करून योग्य त्या फायद्याच्या प्राप्तीकरिता आपल्या सहकार्याकडून काम करून घेणे. अर्थात यासोबत प्रत्यक्षात कार्य सुरू असताना निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करणे व सहकार्यांना प्रोत्साहित करणे ही कामेसुद्धा व्यवस्थापनाच्या नेहमीचे करावी लागते. यानंतर आपण व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेऊया. व्यवस्थापनाचे महत्त्व. आधुनिक काळात व्यवस्थापनाला किती महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट करताना पीटर ड्रगर म्हणतात, भांडवल आणि श्रम अशा प्रकारचे शब्द आता आम्ही वापरत नाही. आम्ही व्यवस्थापन आणि श्रम असे शब्दप्रयोग वापरतो. भांडवलाची कार्य आणि जबाबदारी इत्यादी गोष्टी आता इतिहास जमा झाल्या असून त्यांना आमच्या शब्दकोशात स्थान नाही. आधुनिक युगी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक मानले असल्याने आता व्यवस्थापनाची जबाबदारी, व्यवस्थापनाचे अधिकार हे शब्द ऐकायला मिळतात. पुढील जे पॉईंट आहे त्या पॉईंटनी आपण व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेऊया. पहिला, अरिष्टांना तोंड देण्याचे सामर्थ्य. आधुनिक व्यावसायिक जगात नवनिर्माणाच्या नावाखाली तात्काळ बदल होत असताना
हे बदल सर्वच व्यावसायिक संघटनांना मानवताना हे नाही. त्यामुळे व्यावसायिक संघटना संकटात पडतात. व्यावसायिक संघटनाला अशा संकटापासून दूर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर येऊ पडते. सुदृढ व्यवस्थापन परिस्थितीनुसार आवश्यक ती परिवर्तने घडवून आणतात व संघटनेचे स्थैर्य अबाधित टिकवून ठेवतात. त्याच्या स्थैर्याला धक्का लागू देत नाही. दुसरा पॉईंट आहे प्रोत्साहनाचा स्रोत. व्यवसाय सुरू करण्यापासून प्रोत्साहन देण्याच्या क्रियेला सुरुवात होते. प्रोत्साहनाशिवाय व्यवसाय चालूच शकत नाही, तो विकास करू शकत नाही. प्रोत्साहन म्हणजे स्फूर्ती किंवा प्रेरणा. व्यवसाय कितीही गतिमान असतो, त्याला वेळोवेळी प्रोत्साहनाची गरज असतेच. इतकेच नाही तर त्याची पुन्हा पुन्हा आवश्यकता असते. व्यवसायाला प्रोत्साहनाची गरज फक्त प्रारंभिक काळातच असते असे नाही, तर प्रगत काळातसुद्धा तिची आवश्यकता असते. व्यवसाय चालविण्यासाठी इमारत, श्रम भांडवल, सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध असली म्हणजे व्यवसाय चालेल आणि नफा मिळेलच असे नाही, कारण हे घटक स्थिर आहे. योग्य प्रभावी व्यवस्थापनाच्या अभावी हे सर्व घटक निष्क्रिय असतात. त्यांना सक्रिय बनविण्याचे काम व्यवस्थापन करीत असते. व्यवस्थापन हा व्यवसायासाठी प्रोत्साहनाचा एकमेव स्रोत आहे. व्यवसायाच्या संबंधातील सर्व घटकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनाची गरज असते. हे प्रोत्साहन व्यवस्थापनाकडून दिल्या जाते. व्यवसायाचा कारभार सुरळीत चालू असता म्हणजे व्यवस्थापनाचे महत्त्व कमी होते. हा समज चुकीचा आहे. व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून काम फक्त व्यवस्थापनाच करून घेऊ शकते यात शंका नाही. तिसरं पॉईंट आहे मार्गदर्शक. फक्त संघटना स्थापन कार्यसिद्धी होत नसते, तर संघटनेने कोणते कार्य करावे, असे करावे, केव्हा करावे याचे मार्गदर्शन करणे आवश्यक असते. व्यवस्थापक या संघटनेतील अधिपती असल्यामुळे हे काम अर्थातच व्यवस्थापनाकडे येते. व्यवस्थापनाला संघटनेतील सर्व घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्याच्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो. घटकांची कार्यक्षमता कशी वाढेल व त्यांच्या प्रत्येक कृतीचा संघटनेसाठी कसा उपयोग करून घेता येईल याचाही अभ्यास व्यवस्थापनाला करावा लागतो व या अनुषंगाने घटनेची ध्येय धोरणे निश्चित करावी लागतात. ही ध्येय धोरणे साध्य व्हावीत यासाठी व्यवस्थापनाला संघटनेतील कार्य करण्याच्या घटकांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागते. आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक व औद्योगिक धोरण, उपभोग प्रवृत्तीत विविध कारणांमुळे होणारे बदल या सर्वांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम व्यवस्थापन करीत असते. योग्य अशा वैचारिक मार्गदर्शनाअभावी कार्यक्षमतेची अपेक्षित पातळी गाठणे ही केवळ अशक्यप्राय बाब समजली जाते. चौथा पॉईंट आहे गतिमान नेतृत्व. व्यवस्थापन आपल्या संघटनेला नेतृत्व देण्याचे कार्य करते. संघटनेत काम करणाऱ्या लोकांना सहकार्य मिळवण्यासाठी गतिमान नेतृत्वाची गरज असते. नेतृत्व हे अतिशय प्रभावशाली व आकर्षक असावे. बदलत्या काळात नेतृत्वही बदलते असावे, यालाच गतिमान नेतृत्व असे म्हणतात. गतिमान नेतृत्व संघटनेवर आपली पकड घट्ट ठेवतात. व्यवस्थापनाचे निश्चित केलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार घटकांकडून कार्य करून घेणे यामुळेच शक्य होते. गतिमान नेतृत्वात नेतृत्वाच्या ध्येय धोरणात बदलत्या परिस्थितीनुसार बदल केला जात असल्यामुळे संघटनेतील घटकांवर अंकुश ठेवणे शक्य होते. अपेक्षित उद्देशे साध्य करता येतात. नेक्स्ट पॉईंट आहे 5वा समन्वय साधणे. पाचवा पॉईंट आहे समन्वय साधणे. संघटनेत अनेक घटक कार्यरत असतात. घटनेची उद्दिष्टे गाठण्यासाठी संघटनेतील व्यक्तींना, त्याच्या गटांना, विभागांना अनेक प्रकारची कार्ये करावी लागतात.
इमारत, बाजारपेठ, श्रम, भांडवल, यंत्रसामग्री, विविध उपकरणे इत्यादीचा वापर ही कार्ये करीत असताना करावे लागतो. हे सर्व घटक संघटनेतील अनिवार्य घटक समजले जातात. या सर्वांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचे काम व्यवस्थापन करीत असते. समन्वयाअभावी हे घटक निष्क्रिय समजले जातात. कोणताही एक घटक कार्य करू शकत नाही. श्रम असतील, परंतु श्रमाला जर इतर घटकांचे सहकार्य मिळत नसेल तर श्रम हा घटक कार्यप्रवण न राहता तो निष्क्रिय बनेल. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळेच प्रत्येक घटकांमध्ये समन्वय आवश्यक असतो. घटकांमध्ये समन्वय साधन असताना त्यात कोठेही विरोधाभास तसेच विसंगती निर्माण होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाला घेत असते. संघटनेत काम करणाऱ्या लोक म्हणजे भिन्न भिन्न विचारसरणीच्या व्यक्ती असे न राहता उद्देशपूर्तीच्या ध्येयाचे प्रेरित झालेले सुसंघटित व समन्वित समूह बनतो. हे फक्त व्यवस्थापनच करू शकते. लास्ट आणि नेक्स्ट पॉईंट आहे सर्वांगीण प्रगतीचा आधार. प्रत्येक देशात थोड्याफार फरकाने विपुल प्रमाणात विविध प्रकारची संसाधने अस्तित्वात असतात. फक्त संसाधनांच्या उपलब्धतेवर देशाचा आर्थिक विकास उघडून येतो असे नाही. व्यवस्थापना ही साधने क्रियान्वित होण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न केल्याशिवाय उत्पादनाचा कार्यात या संसाधनांचा उपयोग होणे अशक्य असते. ही सर्व साधने सुप्त अवस्थेमध्ये राहतील. अशा सर्व साधनांना कार्यप्रगत प्रणालीत आणून ज्या महत्तम उपयोग करून घेणे हे फक्त व्यवस्थापनालाच शक्य होत असते. या संदर्भात डॉक्टर J.F. मिल यांचे उद्गार अतिशय मार्मिक आहेत. ते म्हणतात, कोणत्याही देशामधील आर्थिक प्रगतीचा सर्व शक्तींना कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करणारा महत्त्वाचा फक्त एकच घटक आहे आणि तो म्हणजे व्यवस्थापन. सुयोग्य आणि प्रभावी व्यवस्थापन देशाचा आर्थिक सामाजिक प्रगतीला सहाय्य करण्याच्या सर्व शक्तींना कार्यान्वित करून त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेते. देशाच्या साधनसामुग्रीचा उत्कृष्ट वापर करून जनतेचे जास्त हित साधन केवळ व्यवस्थापनेच शक्य आहे. हे झाले व्यवस्थापनाचे महत्त्व. चॅप्टर 1ची ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती SM कोलते सरांच्या व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे या पुस्तकामधून दिलेली आहे. आपण अजून डिटेलमध्ये अभ्यास करायसाठी ही पुस्तक प्रिफर करावी.